नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. परवा काही दिवसापूर्वी नेपाळ सरकारनं एक निर्णय घेतला आणि या निर्णयामध्ये संपूर्ण खाजगी शाळा बंद करण्याचा तो निर्णय होता. मग त्या विना अनुदानित असोत की अनुदानित असोत, परंतु खाजगी शाळा नकोच, शाळा फक्त सरकारीच. आणि मी सांगतो, आमच्या लहानपणीसुद्धा असंच होतं. शाळा फक्त सरकारीच होत्या. मग ते हायस्कूल असो, कॉलेज असो, अजूनही गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत तुरळक, हजारात एखादं. मग हायस्कूल असो, कॉलेज असो की प्राथमिक शाळा असो, माध्यमिक असो, सगळ्या शाळा सरकारी, खाजगी नव्हतीच. आणि मग असं असल्यामुळं त्यांना शिकवल्याशिवाय भाग नव्हतं, निकालाची टक्केवारी केल्याशिवाय भाग नव्हती. मरमर करायची तर एकाच मार्गाने होत होती. आता असंख्य फाटे फुटले आणि त्याच्यामुळं स्पर्धा सुरू झाली आणि मग सरकारी धोरण मागं पडलं. केवळ आणि केवळ या एकाच मुद्द्यामुळं बदनामी झाली सगळ्या शिक्षण खात्याची आणि खाजगी शाळांचं पेव फुटलं. असंख्य परवानग्या शासनानं खाजगी शाळांना देऊन टाकल्या. त्याचप्रमाणे पुढाऱ्यांना असंख्य परवानग्या आपापल्या सोयऱ्याधाऱ्याला, स्वतःच्या नातेवाईकाला, अनुदानित संस्थांच्या घेऊन टाकल्या आणि एक विस्तीर्ण अशा प्रकारचं हिरवंगार कुरण स्वतःसाठी तयार केलं. आणि त्याच्यामध्ये नातेवाईकांची भरती केली, खोगीर भरती आपण ज्याला म्हणू ती केली आणि शैक्षणिक संस्थांचा दर्जा घसरला. मग नेपाळमध्ये असा निर्णय झाला आहे प्रायोगिक तत्वावर. तो महाराष्ट्रात का होऊ नये, तो भारतात का होऊ नये, अशी शंका आमच्या मनात आल्यामुळं हे काव्य मी सादर करतोय आणि हे भाष्य सादर करतोय. ऐकूया माझी कविता. नेपाळसारखा निर्णय भारतात होईल काय? नेपाळमध्ये यापुढे खाजगी शाळा सर्वच बंद होणार आहेत. गरीब, श्रीमंत व पुढाऱ्यांची मुले सरकारी शाळेत जाणार आहेत. असा निर्णय खरंच झाला असेल तर ती खाजगीकरणाला फारकत असेल. मग भारत सरकारनेही तसे केले तर त्याला कुणाची हरकत असेल? शिक्षणाला सरकारी बजेट असताना खाजगी संस्थांना परवानगी कशाला? बाहेरची आपल्या घरात बोलावून घरचीची बाहेर रवानगी कशाला? साधं उदाहरण आहे ना, आहे का नाही? शिक्षणाला सरकारी बजेट असताना खाजगी संस्थांना परवानगी कशाला? घरची चांगली असल्यानंतर दृष्टांत दिला आहे मी की शिक्षणाला सरकारी बजेट असताना खाजगी संस्थांना परवानगी कशाला आणि बाहेरची आपल्या घरात बोलावून घरचीची बाहेर रवानगी कशाला? सगळं सगळ्यांना कळतंय तर मग हे वेड्याचं सोंग नाचतंय काय? आणि असं केल्याने सरकारी तिजोरीत जास्तीचं बजेट वाचतंय काय? सवाल आहे माझा सरकारला. सामान्य माणसांना छळणारा हा प्रश्न सरकारला कधी कळणार आहे? आणि लाखो रुपये फीसचं खाजगी संकट सांगा की कधी टळणार आहे आमच्या माथ्यावरलं? सुमार दर्जाच्या अनुदानित शाळात नातेवाईकांची भरती झाली आहे आणि गुणवत्तेचा प्रसाद मिळण्याआधीच इथे शिक्षणाची आरती झाली आहे. कुणाला काहीच फरक पडेना झाला आहे, बोलणारा फक्त वाईट व्हायला आहे. कुणाला काहीच फरक पडेना झाला आहे, बोलणारा फक्त वाईट व्हायला आहे. आणि बेईमानी करणारा प्रत्येक उद्योग इथे इमानदारीवर टाईट व्हायला आहे. सांगा याच्यात काय खोटं आहे ते? लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.